बुवांचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द कमी आहेत. आणि मगाशी सुरुवातीलाच मीच बोललो, गोटणकर बुवा माझ्या जोडीला असले की भजन करताना आनंद मिळतो. ते राग गातात, मधुवंती किंवा दरबार, सरस्वती, अन्य राग गातात, सारंग गातात, मधमास सारंग गातात. आणि मी इकडनं मी गाण्याचा प्रयत्न करतो. एक सांगड आमची अशी आहे की आम्ही काहीतरी शिकतो एकमेकावर बारी करताना. आजच्या बारीत मी शिकलो यांच्याकडनं, काही गोष्टी मी शिकलो. म्हणजे असं शिकायला मिळते. ते वाघ बसले ते काय शिका, कर्म शिका, रोजचा काय ना रे. माझी तयारी आहे जोडीन फिरा. गोटणकर बुवानी हे सांगते साळसकर, जे जोडीन फिरतात आम्ही फिराव, म्हणजे आम्ही फिरावं. माझी तयारी आहे. माझ्या गोटणकर बुवानी मी काय आम्ही बाऱ्या करू, कॅलेंडर फुल नाही त्याचा काय करू. हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा. तो राग ती गायल्यामुळे माझ्या मनात ताच राहला, म्हणून अजूनही ताच गाते. मोहन वारंग माझे पट्ट शिष्य आले, ते गेलेत ते बसले. निज पद माप मगरी सारी धनी सानी धनी जप माप धप माप सानी धनी पद माप गम गमारी सारी. शिव तो निवृत्ती व काय केलं हे कोणा माहिती असेल. मी काय केलं सुरेश आहे घेणार आहेस मधुवंती, आणि त्याच्यातून कुठे जातो बघ कसा. भले भले पंडित त्या काळात संतांचे छळ करणारे सुद्धा हरले. चांगदेव नॉलेज होता जगाचा, तो पण हरला. ज्ञानेश्वर माऊलीला माऊली म्हणावं लागलं, पाय धरावं लागले 14 वर्षाच्या मुलाचे. मेलेल्या माणसाला जिवंत करणारा चांगदेव तो सुद्धा हरला हो. राहून हरला हो. आमची काय कथा. म्हणून हा पण काहीतरी शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान
विष्णू ज्ञान देव शिव चौदाशे वर्षांचे सप्ततील रहिवासी 1400 वर्षांचे सप्ततील रहिवासी 1400 वर्षांचे सप्ततील रहिवासी 1400 वर्ष चांगदेवाने भक्ती केली फुकट गेली भरपूर त्याच्याकडे होता फुकट गेला 1400 वर्षांचे सप्ततील रहिवासी 1400 वर्षांचे सप्ततील रहिवासी 1400 वर्षांचे सप्ततील रहिवासी भेटी झाली ज्ञानदेवा मानोरिया भेटी झाली ज्ञानदेवा मानोरिया भेटी झाली ज्ञानदेवा मानोरिया भेटी झाली ज्ञानदेवा मानोरिया
मुद्दाम एक सांगतो, माझं पण जवळजवळ 55-56 वर्ष वय झाला. खरं सांगतो, पण मी जे चिंतामणी पांचाळ विभागाकडे मी जे काही शिकलो ना, हे आता मी गातो हे तुमच्या समोर गातो, पण बाकीच्यांसमोर वाघांसमोर गाऊन काय उपयोग नाही त्याचा. भेटी झाली ज्ञानदेवा, धन्यवाद माऊली. तरुण मित्र मंडळ यांनी अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन आणि आम्हाला वर्षानुवर्ष एवढं प्रेम दिलेलं आहे, भरपूर प्रेम दिलं व त्यांच्या उपकारातच आम्ही आयुष्यभर राहू. गुठणकर बुवा आम्ही सादरीकरण केलं, कदाचित त्रुटी काय असतील, मनुष्य चुकतो, माणूस कोण नाही चुकत हो. देवाचा देव चुकला तर माझी काय कथा किंवा माणसाची काय कथा, चुकतो माणूस, पण त्याचा पतंग करू नये. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा तरुण मित्र मंडळ, परमेश्वराने तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य देवो. आणि हक्काने आम्ही येते, इथे आल्यानंतर आम्ही लाजत नाही. डायरेक्ट ऑफिसला प्रसाद घ्या, पाया पडा, डायरेक्ट ऑफिसमध्ये जा, प्रसाद घ्या, काय घाबरत नाही का. हा, आणि माझे परममित्र एवढे खास इथे आहेत, सगळेच खास आहेत हो. सदाभाऊ जाधव आणि माझे प्रमोद जाधव एवढं माणसासाठी माझ्यासाठी इतके जीव घालवतात ना. बुवा मी हे कमवलो, पैसे कमवलेले राहिले नाही, आता हे जे मिळालेत ना उद्या खर्च होणार, ते राहत नाही. ते माणसं मिळवायला वेळ लागतो त्याला, आणि ती माणसं जाधव, प्रमोद जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी, तरुण मित्र मंडळ सगळेच आमच्यावर जीवापाड प्रेम करतात. आणि हेच परमेश्वराने शेवटपर्यंत टिकवावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. काय चुकलं असेल तर क्षमा असो. बुवा तुम्हाला सर्वांना